डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा नागपूर शहरातच का घेतली, याचं नेमकं कारण काय असेल हेच आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे। जय भीम मित्रांनो, मी सुनील आणि तुम्ही बघताय ओनली आंबेडकर यूट्यूब चॅनल। जर का आतापर्यंत तुम्ही आमच्या या ओनली आंबेडकर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या या ओनली आंबेडकर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन आयकॉनला ऑन वर सेट करायला विसरू नका। चला तर मग बघूयात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्माची दीक्षा नागपूर येथील दीक्षाभूमी येथेच का घेतली। आपल्या लाखो अनुयायांना त्रिशरण, पंचशील, अष्टांग आणि 22 प्रतिज्ञा देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर येथे बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि तेव्हापासूनच दीक्षाभूमीचे हे ठिकाण भारतातील बौद्ध धम्मीयांसाठी आणि बौद्ध अनुयायांसाठी एक प्रमुख केंद्र बनलं आहे। या जागेवरूनच बौद्ध धम्माचं पुनरुत्थान झालं आहे, म्हणजे धम्मचक्र प्रवर्तित झालं आणि बौद्ध धम्माच्या प्रचार आणि प्रसाराला गती मिळाली। नागपूरच्या दीक्षाभूमी दरवर्षी 2.5 लाखांपेक्षा जास्त बौद्ध अनुयायी आणि बौद्ध धम्मीय भेट देत असतात। धम्मदीक्षेसाठी बाबासाहेबांनी नागपूर शहराचीच निवड का केली असावी? बाबासाहेबांना हा प्रश्न त्यावेळी बऱ्याच लोकांनी आणि पत्रकारांनी सुद्धा विचारला होता। काही लोकांचं तर असं म्हणणं होतं की नागपूर हे शहर RSSचं म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्य केंद्र आहे आणि बाबासाहेबांना RSSला काहीतरी दाखवून द्यायचं होतं, म्हणून बाबासाहेबांनी धम्मदीक्षेसाठी नागपूर शहराचीच निवड केली। परंतु लोकांचं हे मत अत्यंत चुकीचं आहे। जाणून बुजून दुसऱ्यांना डिवचणं हा बाबासाहेबांचा स्वभाव मुळीच नव्हता आणि अशा फालतू गोष्टींसाठी बाबासाहेबांजवळ वेळही नव्हता। धम्मदीक्षेसाठी नागपूर शहराची निवड करताना RSSचा विचार चुकूनही बाबासाहेबांच्या डोक्यात आला नव्हता। मग बाबासाहेबांनी धम्मदीक्षेसाठी नागपूर शहराचीच निवड का केली, याचं कारण पुढील प्रमाणे आहे। भगवान बुद्धांच्या काळात आर्य आणि नाग लोकांमध्ये शत्रुत्व होतं। नागांचा समूळ नाश व्हावा अशी त्यावेळी आर्यांची इच्छा होती। आर्यांनी छळ आणि कपट करून नागवंशीयांना अस्पृश्य बनवलं होतं। बुद्धाच्या रूपात नागांना आपला उद्धार करता मिळाला। नंतर नागांनी म्हणजे नाग जातीच्या लोकांनी बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचं महान कार्य केलं। याच नागवंशीय लोकांची प्रमुख वस्ती नाग नदीच्या किनारी म्हणजेच नागपूर येथे होती आणि त्यामुळेच या शहराचं नाव नागपूर असं पडलं होतं। या संबंधीचे अनेक दाखले आणि पुरावे पुराणांमध्ये आणि इतिहासामध्ये सापडतात आणि याच कारणास्तव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्माची दीक्षा नागपूर येथील दीक्षाभूमी येथे घेतली। तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या या ओनली आंबेडकर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन आयकॉनला ऑन वर सेट करायला विसरू नका। जय भीम, थँक्स फॉर वॉचिंग।